हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला सांगणार आहे की सीईटीच्या बऱ्याचशा मुलांच्या चुका झाल्यात सीईटीचे रजिस्ट्रेशन करताना। त्यामुळे त्या चुका तुम्ही करेक्शन विंडोमध्ये कुठल्या चुका तुम्ही दुरुस्त करू शकतात किंवा कॅप राउंडच्या फॉर्मच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्ही कुठल्या चुका दुरुस्त करू शकतात। काही मुलांच्या नावात चुका झाल्या आहेत, त्या काही मुलांची डेट ऑफ बर्थ चुकली आहे, काही मुलांनी जेंडर चुकीचं टाकलंय, काही मुलांना अजून एक ग्रुप ऍड करायचा आहे किंवा पीसीएमचं पीसीबी करायचंय, चुकून त्यांच्याकडून पीसीएम सिलेक्ट झालं होतं पण ते पीसीबी चे स्टुडंट आहेत। तर कुठले चेंजेस तुम्ही केव्हा करू शकतात व कोणते चेंजेस तुम्ही नाही करू शकत, हे सर्व मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। 15 फेब्रुवारी म्हणजेच आजचा दिवस, तुमचा ही शेवटची तारीख आहे। 15 फेब्रुवारीला तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात। 15 फेब्रुवारी पर्यंत 22 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही लेट फी ने रजिस्ट्रेशन करू शकतात, म्हणजे 22 फेब्रुवारी नंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकणार नाहीत। त्यानंतर करेक्शन विंडो केव्हा ओपन होती, तर करेक्शन विंडो ही रजिस्ट्रेशन क्लोज झाल्यानंतर म्हणजे 22 फेब्रुवारी नंतर 1 ते 2 आठवड्यांनी ओपन होती। त्यामुळे शक्यतो ती मार्च मध्ये एक 7, 8, 10 मार्चच्या दरम्यान ती ओपन होणार करेक्शन विंडो। त्यावेळेस तुम्हाला काय काय चेंजेस तुम्ही करेक्शन विंडो मध्ये तुम्ही तुमचं नेम, त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, त्यानंतर तुम्ही ग्रुप जर चुकीचा सिलेक्ट केला असेल किंवा तुम्हाला अजून एक ग्रुप ऍड करायचा असेल तर तुम्ही लेट फी भरून तो एक ग्रुप ऍड करू शकतात। त्यानंतर तुमचं फादर्स नेम, मदर्स नेम मध्ये काही चुकी झाली असेल, डेट ऑफ बर्थ मध्ये काही चुकी झाली असेल तर तो चेंजेस तुम्हाला करता येतो। पण तुम्हाला सेंटरचा चेंज करता येणार नाही, म्हणजे सेंटर प्रेफरन्स तुम्ही जे अगोदर टाकले होते तेच सेंटर प्रेफरन्स तुमचे राहणार आहेत। त्यानंतर जर तुमची कास्ट चुकली असेल, त्यानंतर तुमच्याकडे व्हॅलिडिटी वगैरे नसेल, नॉन क्रिमिलियर नसेल, तर व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर नसल्यानंतर तुम्ही ओपन मध्ये स्विच होतात। पण सध्या तुम्ही ओबीसी टाकली पण तुमच्याकडे ओबीसी चे डॉक्युमेंट वगैरे नाहीये, तुम्हाला ओपन मध्ये करायचंय, चेंज करायची तुमची कास्ट, तर तुम्ही कास्ट ही आता चेंज करू शकणार नाहीये। एकदा रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्ही कास्ट चेंज करू शकत नाहीत। पण असं नाही की तुम्ही चेंजेस नाही करू शकणार, तुम्ही हे कॅप राउंडचे रजिस्ट्रेशन ज्यावेळेस येतं त्यावेळेस एक सेपरेट फॉर्म निघतो कॅप राउंड रजिस्ट्रेशनचा, त्यावेळेस तुम्ही कास्ट वगैरे ते चेंज करू शकतात। त्यामुळे घाबरून जायचं नाहीये, तुमची जर कास्ट चुकली असेल तर तुम्ही कॅप राउंडच्या वेळेस ती चेंज करू शकतात। आम्ही कॅप राउंडच्या वेळेस सुद्धा तुम्हाला एक व्यवस्थित डिटेल व्हिडिओ देणार आहे, प्रत्येक वेळेस मदत करणारे, काउन्सिलिंग मध्ये पण मदत करणारे आम्ही। त्यामुळे तुम्ही आमच्याशी शेवटपर्यंत कनेक्ट राहा। कॅप राउंडच्या वेळेस कुठल्या कुठल्या चुका टाळायच्या आहे, कुठल्या चुका नाही करायच्या, तुम्हाला हे सर्व आम्ही तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे। त्यामुळे आमच्याशी कनेक्ट। थँक्यू।